नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि रोजचा परिपाठ पाहताय की नाही? दररोज पाहत आहात ना? चला आजचा परिपाठ सुरू करूया। आजची दिनांक आहे 12 सप्टेंबर 2020। आजचा वार आहे शनिवार आणि आजची तिथी आहे श्रावण कृष्ण 10 म्हणजेच श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील 10वा दिवस आणि पितृ पंधरवडा सुरू असल्यामुळे आज दशमी श्राद्ध देखील आहे। आजचा सुविचार पाहूया। आजचा सुविचार आहे, प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा। आता या सुविचाराचा अर्थ तुम्हाला परिपाठामध्ये पुढे जी गोष्ट पाहायला मिळणार आहे त्या गोष्टीतून या सुविचाराचा अर्थ तुम्हाला कळणार आहे, तर गोष्ट नक्की पहा।
हिंदी प्रतिज्ञा। भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन हैं। मुझे अपने देश से प्यार है। अपने देश की समृद्ध तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है। मैं हमेशा प्रयत्न करूंगा कि उन परंपराओं का सफल अनुयायी बनने की क्षमता मुझे प्राप्त हो। मैं अपने माता पिता, गुरुजनों और बड़ों का सम्मान करूंगा और हर एक से सौजन्यपूर्ण व्यवहार करूंगा। मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं अपने देश और अपने देशवासियों के प्रति निष्ठा रखूंगा। उनकी भलाई और समृद्धि में ही मेरा सुख निहित है। जय हिंद। बालमित्रांनो, आता आजचा इंग्रजी शब्द पाहूया। आजचा इंग्रजी शब्द आहे थर्मल गन। स्पेलिंग बघा, THERMALGUN, थर्मल गन। आता थर्मल या शब्दाचा अर्थ आहे औष्णिक किंवा उष्णते संबंधीचा किंवा गरम किंवा गरमी असा देखील आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो। कोयना नदी, महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी कोयना नदी। पश्चिम महाराष्ट्राची भाग्यरेषा समजली जाणारी कोयना नदी होय। या नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे होतो आणि पुढे वाहत जाऊन कोयना नदी कृष्णा नदीला मिळते। कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। कराड येथे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम प्रीती संगम या नावाने ओळखला जातो। कोयना नदीची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे। या नदीवर कोयना जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे आणि हा जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। हा प्रकल्प महाराष्ट्र जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत राबवला जातो। सन 1956 ते 1962 या काळादरम्यान कोयना नदीवर धरण बांधले गेले। हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। हे धरण सातारा येथील पाटण तालुक्यात बांधण्यात आले आहे। कोयना धरणाच्या जलसाठ्यास शिवसागर असे म्हणतात। कोयना धरणाची क्षमता 105 TMC इतकी आहे। या नदीच्या काठावर कोयना अभयारण्य आहे। कोयना व सोळशी या नद्यांचा संगम तापोळा येथे झाला आहे। शेकडो गावे ओलिताखाली आणून कोयना नदी महाराष्ट्राची जीवनदायिनी नदी बनली आहे। धन्यवाद। बालमित्रांनो, आता मी तुम्हाला एक मनोरंजक कृती शिकवणार आहे आणि ही कृती अतिशय साधी आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य तर आपल्याला सहज मिळतं। आणि ते साहित्य आहे हे एक झाडाचं पान। आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये आंब्याचं किंवा कसलंही पान मिळालं झाडाचं, शक्यतो थोडंसं लांबोळं पान पाहिजे, आपल्याला लांब पान पाहिजे, तर हे आहे लिंबाचं पान। तर या लिंबाच्या पानापासून मी तुम्हाला शिटी बनवायला शिकवणार आहे। आता सध्या तुम्ही घरी बसलेला आहात, बोर होत आहात आणि मोबाईल खेळून टीव्ही पाहून तुम्ही कंटाळलेला आहात, तर या पद्धतीची शिटी तुम्ही घरी बनवायची आहे। बघा, या पद्धतीचं पान मी घेतलेलं आहे आणि पान घेतल्यानंतर शिटी आपण तोंडाने वाजवणार आहोत, त्यामुळे हे पान आधी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। बघा, या पानाला आपल्याला या पद्धतीने असं थोडंसं गोलाकार शेप द्यायचा आहे आणि या पानाची अशी पुंगळी बनवायची आहे। या पद्धतीने पुंगळी बनल्यानंतर तिला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे
आणि दाबल्यानंतर ही आपली शिट्टी तयार आहे. पण मी तुम्हाला वाजवून दाखवणार नाहीये बरं का. ही तुम्हाला स्वतः बनवायची आहे आणि कशी वाजतीये त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. तर चला लागा कामाला. पान शोधून आणा, धुवून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि अशी छोटीशी शिट्टी बनवा आणि वाजवा. बालमित्रांनो, परिपाठामध्ये सुरुवातीला आपण जो सुविचार पाहिला की दुसऱ्यांचं अनुकरण करू नका तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, आणि या सुविचारावरच आधारित आज मी तुम्हाला एक छानशी प्रेरक गोष्ट सांगणार आहे. चला तर मग पाहूया आजची गोष्ट. बालमित्रांनो, महाराष्ट्रातील तरुणांचे रोल मॉडेल व पोलीस सेवेतील धडाडीचे IPS अधिकारी म्हणून परिचित असलेले विश्वास नांगरे पाटील यांची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. विश्वास यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1973 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कोकरूड या गावी झाला. त्यांचे वडील गावचे सरपंच तसेच नावाजलेले पहिलवान होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची इच्छा होती की विश्वासने देखील मोठे झाल्यावर पहिलवान व्हावे. 6वीत असताना एक दिवस विश्वास वर्गात शिक्षिका नव्हत्या, त्यावेळी शिक्षिकेच्या खुर्चीत जाऊन बसले. तितक्यात शिक्षिका वर्गात आल्या. त्या रागाने म्हणाल्या, "अरे विश्वास, तू स्वतःला काय समजतोस? सरपंचाचा मुलगा, पहिलवानाचा मुलगा. असाच मोठा होशील, गावगुंड होशील, किड्या मुंगीसारखा जगशील आणि मरून जाशील. तुझं स्वतःचं अस्तित्व काही राहणार नाही." विश्वासला ते शब्द खूप झोंबले. घरी गेल्यावर विश्वास वडिलांना म्हणाले, "मला शाळेत जायचं नाही, मला माझी ओळख बनवायची आहे." वडील म्हणाले, "ओळख तर शाळा शिकूनच बनवता येते." तेव्हा विश्वास म्हणाले, "मी इथल्या शाळेत जाणार नाही, तालुक्याच्या शाळेला जाणार." मग त्यांचा तालुक्याच्या शाळेत प्रवेश झाला, न्यू इंग्लिश स्कूल 32 शिराळा येथे. विश्वास यांना शिक्षणाची गोडी होतीच, शिक्षणाकडे त्यांचा कल होताच. 11वी 12वीत असताना त्यांना MPSC UPSC परीक्षांबद्दल माहिती मिळाली व त्यांनी तेव्हाच त्यांचे ध्येय निश्चित केले की आपण देखील अभ्यास करून कलेक्टर IPS सारखी मोठी पोस्ट मिळवायची. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते, "विश्वास, मला तुला लाल दिव्याच्या गाडीत पाहायचंय." हे वाक्य विश्वासने हृदयात कोरलं आणि मनाशी निश्चय केला की आपण आपल्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करायचं. आणि पुढील 2 वर्षे त्यांनी अतिशय चिकाटीने अभ्यास केला. इतकी मेहनत केली की ते एका वर्षात 1-2 नव्हे तर तब्बल 7 स्पर्धा परीक्षा लागोपाठ पास झाले. आणि अशा प्रकारे विश्वास महाराष्ट्राचे IPS अधिकारी झाले. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांनी IPS अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. पण त्यांची कामगिरी फक्त एवढीच नाही बरं का, तर 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये पोहोचणारे पहिले पोलीस अधिकारी होते विश्वास नांगरे पाटील. त्यांच्यासोबत फक्त 2 कॉन्स्टेबल व 1 अंगरक्षक होते. तसेच त्यांच्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट देखील नव्हते. तरी देखील ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी 9 mm पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते हॉटेलच्या 6व्या मजल्यापर्यंत गेले. त्यांच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर विश्वास 2ऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व CCTVच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती वरिष्ठांना देत राहिले. सकाळी 7 वाजता NSGचे कमांडो कारवाईत प्रत्यक्ष कारवाई सहभागी होईपर्यंत विश्वास यांची लढाई सुरूच होती. त्यांच्या या कामगिरीमुळे विश्वास नांगरे पाटील यांना 2013 साली राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले. विश्वास नांगरे पाटील यांचा एक संदेश असा आहे की दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकवतात. तर मग आपण ठरवायचं की आपण डोकी फोडणारे दगड व्हायचं
की सर्वांनी नतमस्तक व्हावे अशी मूर्ती. धन्यवाद. बालमित्रांनो, आता आजचं विज्ञान कुतूहल पाहूया. तुमच्या घरचे वडीलधारी जे आहेत, मोठी माणसं जी आहेत, ती काही ना काही कामानिमित्त म्हणजेच अत्यावश्यक कामानिमित्तच बाहेर जातात आणि कुठल्याही दुकानात, मॉलमध्ये किंवा औषधी दुकानात गेल्यानंतर त्यांना तिथे लगेच प्रवेश मिळतो का? तर नाही. तर तिथे त्यांचं थर्मल गनने टेम्परेचर काउंट केलं जातं आणि टेम्परेचर जर प्रमाणामध्ये असेल तरच त्यांना तिथे प्रवेश मिळतो. तर आजच्या विज्ञान कुतूहलमध्ये मी तुम्हाला ही थर्मल गन दाखवणार आहे. बघा, ही थर्मल गन तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल किंवा कुठे आई बाबांसोबत बाहेर गेला असताल तर तिथे तुम्ही ही गन पाहिलीच असेल. तर या गनचा उपयोग कसा होतो आणि याचं ऑपरेट कसं केलं जातं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ही आहे थर्मल गन. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर याला जी डिजिटल स्क्रीन आहे ती स्क्रीन आता तुम्हाला चालू झालेली दिसत आहे. हा नंबर जो आहे तो माझं बॉडी टेम्परेचर दाखवते आणि जनरली आपण आपल्या रिस्टचं म्हणजेच आपल्या मनगटाचं टेम्परेचर इथे काउंट करायला दिलं पाहिजे. म्हणजे यातनं जे इन्फ्रारेड जे निघतात ते जास्त आपल्याला हानिकारक ठरत नाहीत. आपल्या कपाळावर जेव्हा आपण हे इन्फ्रारेड्स पडतात तेव्हा त्याचा कुठे ना कुठे थोडासा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून ह्या गनने आपल्या शक्यतो रिस्टवर टेम्परेचर काउंट केलं गेलं पाहिजे. बघा, आता इथे तुम्ही बघू शकत असाल 97.5 फॅरनहाइट एवढं माझं आजचं टेम्परेचर आहे आणि जनरली हे 98.4च्या फॅरनहाइट वरती हे टेम्परेचर गेलं नाही पाहिजे. आणि जर त्याच्यावरती जर टेम्परेचर गेलं तर आपल्याला ताप आहे किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मॅग्नेशियम धातू. मॅग्नेशियम हे आधुनिक आवर्त सारणीतील गट 2 मधील धातुरूप मूलद्रव्य असून याचे रासायनिक चिन्ह Mg असे आहे. मॅग्नेशियमचा अणुक्रमांक 12 आणि अणुभार 24.312 असा आहे. 1695 मध्ये एन ग्रुप यांनी एप्सम इंग्लंड येथील खनिज झऱ्यांतून एक लवण मिळवले व त्यास एप्सम सॉल्ट असे नाव दिले. तेच मॅग्नेशियम सल्फेट होय. मानवी शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण पोटॅशियमच्या प्रमाणाच्या 1/6 असते. वनस्पतीतील हरितद्रव्य हे मॅग्नेशियमचे संयुग आहे. रक्तातील हिमोग्लोबिनच्या संदर्भात लोहाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हरितद्रव्यामधील मॅग्नेशियमला आहे. उत्कृष्ट यंत्रण क्षमतेमुळे मॅग्नेशियम व त्याच्या मिश्र धातूंवर सर्व प्रकारच्या धातुरूपण पद्धतींनी काम करता येते. त्यामुळे त्यांच्या पट्ट्या, पत्रे, नळ्या, गज, दंड, मुद्रा, मुद्राकारक इत्यादी असंख्य वस्तू बनविता येतात. शिवाय त्यांचे जोडकाम साध्या पद्धतींनी करता येते. मॅग्नेशियम व त्याच्या मिश्र धातूंचा उपयोग वाहतुकीची साधने, विमाने, हेलिकॉप्टर, प्रक्षेपणास्त्रे, रॉकेट, अवकाशयाने, मालवाहू पेटारे, माल हाताळणारी साधने, प्रवासी साहित्य, खेळांचे सामान, सुवाह्य विद्युतीय व वातचलित दाबाखालील हवेच्या साह्याने कार्य करणारी हत्यारे, धारक पकड व छिद्रपाठ, छायाचित्रीय व प्रकाशीय उपकरणे इत्यादींमध्ये होतो. मॅग्नेशियमची तार जळताना शुभ्र झगझगीत प्रकाश पडतो. त्याचा उपयोग छायाचित्रणातील स्फुर दिव्यात, शोभेच्या दारूकामात आणि संदेश पोहोचविण्यासाठी उडविण्यात येणाऱ्या व युद्धोपयोगी दारुगोळ्यात करतात. मॅग्नेशियम चांगली क्षपणकारी असल्याने लोखंड, निकेल, जस्त, टिटॅनियम, हाफनियम, युरेनियम, बेरिलियम, झिर्कोनियम इत्यादी धातू तसेच संयुग यांच्या निर्मितीत मॅग्नेशियमचे क्षेपणक म्हणून उपयोग करतात. तांब्याच्या व निकेलच्या मिश्र धातूंतील ऑक्सिजन व गंधक यांचा अंश कमी करण्यासाठी शुद्ध मॅग्नेशियम वापरतात.
शुष्क विद्युत घटात जस्ताऐवजी मॅग्नेशियम वापरतात. जमिनीत पुरलेल्या टाक्या, नळ, केबल, स्तंभ यांच्या लगत मॅग्नेशियमचे तुकडे ठेवतात किंवा त्यांच्याशी विद्युतीयदृष्ट्या जोडतात. त्यामुळे या वस्तू गंजत नाहीत. याशिवाय मॅग्नेशियम शरीरातील विविध आयन्सच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याचे कार्य करीत असते. त्याच्या या कार्यकक्षेत त्यामुळे स्नायूंवर व चेतापेशींवर नियंत्रण राखणे, शरीराची प्रतिकारशक्ती जागृत ठेवणे, हृदयाची गती नियंत्रित ठेवणे व हाडांची बळकट निर्मिती करण्यास मदत करणे या महत्त्वाच्या बाबी येतात. त्यामुळे आपल्या शरीराच्या दृष्टीने मॅग्नेशियमचा नियमित पुरवठा होणे जरुरीचे आहे. पालक, डाळी, घेवड्याच्या शेंगा, भोपळ्याच्या बिया, बदाम, अक्रोड, चॉकलेट, सुके अंजीर, बोरे, उंबर, कलिंगड, पेरू, फणस आणि केळी या पदार्थांमधून आपली मॅग्नेशियमची गरज भागू शकते. शरीराला योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळत राहिले तर त्याचे विविध चांगले परिणाम आपल्याला दिसतात. त्यात रक्तदाबावर नियंत्रण राखणे, टाईप 2 मधुमेह व हृदयविकार आणि हाडांची ठिसूळता यासारख्या घातक व्याधींपासून 4 हात दूर ठेवण्यास मदत करणे आणि वारंवार होणारा मायग्रेनचा त्रास कमी करणे यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने मॅग्नेशियम धातू अतिशय उपयुक्त आहे. बालमित्रांनो, दररोज परिपाठात आम्ही तुम्हाला अनेक छानसे मनोरंजक खेळ शिकवत आहोत. पण बाहेर खेळण्याची मज्जा काही औरच असते, नाही का? मग आईला विनवणी करताल ना तुम्ही बाहेर खेळायला जाऊ का म्हणून, आपल्या या छोट्याशा बालमित्रासारखी. आई जेव काय खेळाले नाही म्हणलं ना. आई 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 जेव दे ना. मी सगळं काम करतो ना तुझे. शैत्या आज रविवार असते, अभ्यास नाही. नाही येतो ना थोड्या वेळानं. जेव दे ना. जा. गोड 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 झाडावर झू झू झू, गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल गोल गोल, तल जाऊच्या खोई गोल 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 गोल, ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर दूर दूर, कागदाचे विमान उडते भूर भूर भूर. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे डबा. नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा. माझा सगळा अभ्यास झाला, जाऊ दे नवा. मी तुझे सगळं काम ऐक, जाऊ दे नवा. कोंबडीचे घर उघडायचं, पिलूच्या बागेत नाचायचे, थुई 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 थुई. लेट कुछ लोक करायचं, चकाचक अंघोळ करायचं,